तेजस पाटील ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. या पुरस्कार प्रदान केला जाईल या ठिकाणी. चला संयोजकांपैकी एक जण या ठिकाणी संपर्क करा. आपल्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्रदान करायचा आहे. बारावे खेळाडू चला आलेत का? हात वरती करा. 12 मॅन दोन्ही टीमचे. जेवणाचं कोणी बाकी असेल तर जेवण करून घ्यायचं आहे. आळंदी टीमचा प्रतिनिधी आलेला आहे. पीसीएमसी आपला 12 मॅन या. चला मॅच चालू करणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. निनाद गायकवाड आणि अनिल गिरे. तर रोशन षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज. अलंकापुरी आळंदी ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला शतरक्षण सजवण्यासाठी सज्ज पीसीएमसी. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडच्या दिशेला शतरक्षक त्या ठिकाणी फील्ड करेल. अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल आणि एका धावेच्या सहाय्यानं खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जात आहे. अनिल गिरे द्वारा निनाद यांनी खातं खोलले. अर्थात अनिल आता स्ट्राइक एंड वरती पोहोचतील. रोशन अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कितपत स्कोर सेट केला जाणार. महत्वपूर्ण मॅच. अलंकापुरी आळंदी ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. पीसीएमसी टीम मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करताना पाहायला मिळते. आणि या दोन टीमच्या दरम्यान घमासान रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जे कोणी जेवणाचं शिल्लक असेल ना, जेवण अजून चालू आहे, जेवण करून घ्यायचं आहे. जेवणाचं कोणी बाकी असेल, जेवण चालू आहे, जेवण करून घ्यायचं आहे. एक धाव फलकावरती रोशन षटक क्रमांक पहिलं टाकतो आहे.
सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. स्कोर कार्ड 2 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ लेग बाईट्स. अगदी आपण पाहतोय पंचांचा इशारा. ऑफसाईडच्या दिशेला हा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल ठरवलं जात आहे. रोशन षटक क्रमांक पहिलं टाकतोय. 2 धावा धावफलकावरती. निनाद गायकवाड 2 चेंडू एका धावेवरती स्ट्राईक रेट वरती. यावेळेला अप्परकटचा फटका खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला दिली दिशा. 2 क्षेत्ररक्षक करतील चेंडूचा पाठलाग. सीमा रेषेच्या लगत चेंडूला रोखले, थोपवले, अडवले. तोपर्यंत एकूण धावा 3 मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्या. 5 धावा धावफलकावर. रोशन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. अनिल गिरे आणि निनाद गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 6 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. रोशनचं हे षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना निनाद गायकवाड 4 चेंडूचा सामना केलाय. 3 चेंडूचा सामना केलाय. 4 वरती खेळतोय. अनिल गिरे स्ट्राईक पासून थोडासा वंचित अगदी आपण पाहतोय. ऑन साइडच्या दिशेला या वेळेला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय, नकार दिलाय नॉन स्ट्राईकच्या फलंदाजानं. बॅड कॉल आणि विकेटचं पतन त्या ठिकाणी होताना जे पाहायला मिळेल. धावबाची शिकार, चुकीचा कॉल आणि त्यावरती धावबाची शिकार. ऋषी धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी संपताना पाहायला मिळते. अलंकापुरी फोटोग्राफर आळंदी ही टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. योगेश मारा करण्यासाठी सज्ज. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 7 धावा धावफलकावरती आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यात निनाद गायकवाड 4 चेंडूचा सामना केलाय. 5 धावांवरती खेळतोय. यावेळेला 4 षटक नक्कीच आहेत. प्रत्येक जण आपलं बेस्ट देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. चार षटकांची मॅच आहे. 24 चेंडूंचा सामना. पाहायचे कोण कशा प्रकारची कामगिरी या 4 षटकांमध्ये करतोय. प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल. एक दिवसीय मॅच आहे आणि अतिशय दूरवरून संघ उपस्थित झालेत. विजय पताका फडकवायची प्रत्येकाने एक स्वप्न पाहिलं असेल. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपले 100% मैदानाच्या आतमध्ये द्यावे लागतील. वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. षटक दुसरं चालू झाले. योगेश हे दुसरं षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज. 8 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला स्लोअर वन होता त्यावरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक विकेट. आठ धावा
दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अलंकापुरी फोटोग्राफर आळंदी ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आठ धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. रोहन वाबळे आणि अवधूत तापकीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. योगेश मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. 8 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवधूत तापकीर आणि रोहन वाबळे स्लोअर वन अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी टाकला गेलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 8 वरती आहे. स्थिर पहिला चेंडू वाईड आला परंतु त्यानंतरचे दोन चेंडू किती अप्रतिम टाकलेत. एका चेंडूवरती विकेट आणि त्यानंतरचा डॉट बॉल. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी धाव वेगवान मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. 2 अंकांमध्ये धाव फलकावनं प्रवेश केलाय. धावा 10 दोन गाड्यांच्या मोबदल्यात. योगेशचं हे महत्वपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये जारी. डाव्या यष्टीच्या जास्तीत बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. कळवतायत की हा वाईट बॉल आहे. 11 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. अवधूत तापकीर 2 बॉल 2. रोहन अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. हा फटका अगदी आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी पोहोचलाय. या 2 धावांच्या सहाय्यानं धावफलक पोहोचलाय 13 वरती. दुसरं षटक मार्गस्थ. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला हा फटका चेंडू एक टप्पा खातोय. जातोय सीधा सीमा पार. मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. आपल्याला पाहायला मिळतोय उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. 4 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अलंकापुरी आळंदी ही टीम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. पीसीएमसी ही टीम शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते. वरती 3 गडी बाद. विक्रम पांचाळ अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 34 पर्यंत पोहोचू शकतो. पुढच्या 2 षटकामध्ये अशा प्रकारची फलंदाजी केली तर. ओ ब्लॉक होल मारा. गोंध्यात टाकला गेलेला चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरती धावा 17 3 गाड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू अगदी आपण पाहतोय
लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर. स्वतः पंच बाहेर येत आहेत, चेक करतील त्या ठिकाणी. बाकी खेळाडूंनी कुणी पाहू नका. आणि पंचांचा निर्णय आलाय तिसऱ्या. विकेट असेल, फलंदाज बाद. अठरा वरती या 4 गडी बाद. 2.2 षटकाचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपताना आपण पाहतो आहे. चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. अभिजित आणि दुसऱ्या बाजूला रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विक्रम पांचाळ गोलंदाजी मार्गवरती. अलंकापुरिया फोटोग्राफर ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. षटक तिसरं चालू. 18 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू देखील डॉट. कोणत्याही प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही या चेंडूवरती. 18 वरती धावफलक स्थिर. या वेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावरती. विक्रम पांचाळ अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती आहे. 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्या. षटक क्रमांक 3 मार्ग असतं. अभिजित मोहिते आणि रोहन वाबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आहे. निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अभिजित मोहिते स्ट्राइक एंड वरती. रोहन वाबळे नॉन स्ट्राइक एंड वरती. पुन्हा एकदा स्लोअर बन होता. कव्हर पॉइंटच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय पोहोचताना पाहायला मिळतोय. 2 धावा त्या ठिकाणी मात्र ज्या घेतल्या जातील. तीन षटके 21 धावा धावफलकावरती. तेजस पाटील या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तेजस पाटील यांना अजित हंबिरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. या हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. अजित हंबिरे यांच्या शुभ हस्ते. 21 वरती 4 गडी आपण पाहतोय बाद. आमचे सगळे फोटोग्राफर अनेक शुभ कार्यप्रसंगी चांगली फोटोग्राफी नक्कीच करतात. प्रत्येक दिवशी त्यांचा व्यस्त कार्यक्रम असतो, परंतु आज खेळासाठी दिला गेलेला वेळ आणि आज सगळेजण क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपली टीम जिंकण्यासाठी आपले 100% मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. ओमकारचं हे 4थं षटक. 25 वरती 4 गडी बाद. षटक क्रमांक 4 मार्ग असतं. अंतिम षटक आहे. या वेळेला चांगला चेंडू टाकला गेलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 25 वरती. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र घेतली जाते ती सिंगल.
एक धावत्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते 26 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात षटक चौथं मार्गस्थ अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे 26 धावा 4 गडी बाद अखेरच्या षटकातील काही चेंडू टाकणं बाकी आहे शिल्लक आहे थोडीशी भरकटणारी गोलंदाजी लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला धावा आहेत त्या 27 4 गाड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या जास्तीच बाहेर हा चेंडू जाताना पाहायला मिळाला पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळतात अवांतर 28 धावा धावपलकावरती आकाशाचे वेद शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडू टिपलाय झेल संपलाय आणखीन एका फलंदाजाचा खेळ विकेटचं पतन आप्पाचा
राहुरी संघाचा कॅप्टन चला दुसरा पुकार कात्रज संघाचा कॅप्टन चला लगेच आपण नाणेफेक करत आहोत आपण संपर्क करा दोन्ही कर्णधार या वेळेला अगदी आपण पाहतोय स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी या चेंडूवरती पोहोचलाय चांगले शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय 4 षटकात बनवायच्या त्या 30 धावा चांगली फायटिंग होईल या अगोदर आपण प्रथम फेरीतले सामने 5 षटकांचे पाहिले परंतु सेकंड राऊंड 4 षटकांचे पाहतोय एक चांगली फायटिंग या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल या वेळेला अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंटला शतरक्षक तैनात टिपलाय झेल विकेटचं होईल पतन फलंदाज बाद चला यानंतर कात्रज संघ आणि राहुरी या दोन टीमच्या दरम्यान मॅच ऑनलाईनचा जमाना आल्यापासून कॉइन शोधणं मुश्किल झालेलं आहे टॉस होतोय पलीकडच्या कक्षामध्ये अगदी आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये 22 चेंडू 30 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक हा चेंडू शतरक्षक चेंडूवरती येईल सिंगल घेतली जाते एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते आणि या एका धावेच्या सहाय्याने खातं मैदानाच्या आतमध्ये जे खोललं जात आहे 21 चेंडू 29 धावा या मॅचचं समीकरण राजा हुसेन अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय तुषार शिंदे एक चेंडू एक वरती ओमकार स्ट्राइक एंड वरती आता खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय चार षटकांची मॅच यानंतर देखील राहुरी टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय राहुरी संघ शतरक्षण करेल अर्थात कात्रज संघ यानंतर आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल 4 ओव्हरची मॅच राहील याची दक्षता घ्यायची शेवटचे 20 चेंडू 28 ची गरज हा फटका अगदी आपण पाहतोय सिंगल पुन्हा एकदा जी घेतली जाते एक धाव त्या ठिकाणी जी घेतली जाते 19 चेंडू 27 मॅचचं समीकरण राजा हुसेन चांगली गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय कोणताही बिग हिट खेळू द्यायचा नाही हा इरादा हा निश्चय हा प्रयत्न आणि सक्सेस देखील होताना पाहायला मिळत आहेत तुषार शिंदे 2 बॉल 2 वरती ओमकार एक चेंडू एक धावेवरती आणि या वेळेला आक्रमण केलंय मिड विकेटच्या दिशेला चेंडू सुसाट फरार धाव संख्या घेईल आकार चेंडू सीमा पार सनसनीत चौकार 4 रन अठरा चेंडू 23 या मॅचचं समीकरण तयार होताना जे पाहायला मिळत आहे PCMC सुपर किंग ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते आणि 18 चेंडू 23 बनवायच्या 7 स्कोर कार्ड वरती येत आहेत अनिल गिरे षटक क्रमांक दुसऱ्या हातामध्ये घेताना आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती केलं गेलेलं आक्रमण वसूल केलेला एक आक्रमक फटका त्याच्या बळावरती 7 वरती धावफलक आपल्याला पोहोचताना पाहायला मिळालं 18 चेंडू 23 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झालेलं आहे अनिल गिरे सज्ज होईल
हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. 7 वर स्कोर कार्ड स्थिर आहे. 17 चेंडू 23 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. लिडिंग एज लागतीये. झेल झालाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज होतोय बा. समीकरण अगदी आपण पाहतोय. ओमकार 2 चेंडू 5 वरती खेळतोय. विक्रम पांचाळ अगदी आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतोय. अनिल गिरे त्या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला क्षेत्ररक्षक डीप मधून धावत पळत येतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये केल्या जात आहे. पूर्ण 9 वरती स्कोर कार्ड पोहोचते. 15 चेंडू 21 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पीसीएमसी सुपर किंग ही टीम करते फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अलंकापुरी आळंदी ही टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 10 धावा धावफलकावरती. 14 चेंडू 20 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होते. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परंतु फुलटॉसचा म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. यावेळेला अगदी आपण पाहतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या ठिकाणी चेंडू फीड केलाय. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतेय. स्कोर कार्ड या 2 धावांच्या सहाय्यानं 12 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांचे लक्ष्य. 13 बॉल 18 ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट लेन चेंडू त्यावरती प्रहार केलाय. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळते. स्कोर कार्ड 13 धावा 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. शेवटचे 12 चेंडू 17 धावांची गरज. 12 चेंडू 13 आल्यात. 12 चेंडू 17 बनवायच्यात. संघर्ष जारी. पाहायचे कोण कोणावरती पडते भारी. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगतदार अवस्थेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष आपण पाहतोय. हवेलिया फोटोग्राफर असोसिएशन आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. उपस्थित झालेल्या सर्व फोटोग्राफर बांधवांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. अतिशय दूरवरून संघ या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. बारा बॉल 17 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. रोहन वाबळे मारा करण्यासाठी सज्ज. 12 बॉल 17. गोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. एक अप्रतिम फटका. कॉपी बुक स्टाईल
हा फटका आपल्याला पाहायला मिळाला स्ट्रेट ड्राईव्हचा. 17 वरती 2 गडी बाद. 11 चेंडू 13 या मॅचचं समीकरण. या वेळेला अगदी आपण पाहतोय फुल टॉस चेंडू होता. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. अठरा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 10 चेंडू 12 या मॅचचं समीकरण. यावेळेला केले आक्रमण. शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय चेंडू सीमा पार मिळतोय एक सनसनीत चौकार. 4 रन. आवश्यक. रोहनच्या या षटकात आतापर्यंत 3 चेंडू टाकले. 2 चेंडूवरती कडे प्रहार पाहायला मिळाले. 2 चौकार पाहायला मिळाले. 9 चेंडू 8 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळत आहे. रोहन बाबळे गोलंदाजी मार्गवरती समोर विक्रम. यावेळेला हा फटका शतरक्षक चेंडू पासून दूर धावत पळत चेंडूवरती गेलाय आणि एक सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये होताना जो पाहायला मिळतोय. पाहायला मिळेल विकेट. आठ आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. मॅच रंगली आहे. सामना रंगलाय. अटीतटीची मॅच क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळते. 8 बॉल 8. रोहन बाबळे गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. समोर आहे योगेश. यावेळेला समोरच्या दिशेला खेळलाय. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली काय ड्रॉप होतोय आणि त्यानंतर मात्र घेतल्या गेल्या धावा 2. 7 चेंडू 6 धावांची गरज. संघर्ष जारी. पाहायचे कोण कोणावरती पडते भारी. मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू 6 24 वरती 3 गडी 12 आहेत. यावेळेला एक्सप्रेस बॉल तेज तर्रार चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. शेवटचे 6 चेंडू 6 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 24 वरती 3 गडी 12 आहेत. 6 बॉल 6 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. सहा चेंडू 6 धावांची गरज. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. सामना अटीतटीचा अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे. बाजी कोण मारणार या मॅच मध्ये. लास्ट 6 बॉल 6 रन रिक्वायर. 6 चेंडू 6 धावांची गरज. ओमकार 6 चेंडू 13 वरती. योगेश 2 बॉल 2 वरती. अवधूत तापकीर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. अगदी आपण पाहतोय काय ड्रॉप होईल त्या ठिकाणी. घेतल्या जातील धावा 2. शेवटचे 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. अगदी आपण पाहतोय ओमकार 7 चेंडू 15 वरती. योगेश 2 चेंडू 2 वरती. अवधूत तापकीर गोलंदाजी मार्गवरती सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय.
सिंगल घेतली जाते. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट पाहायला मिळेल. अतिघाई संकटात नाही, मोक्याने विकेट. चार चेंडू 3 धावांची गरज. अगदी आपण पाहतोय ओमकार स्ट्राइक एंड वरती. विजय झरे आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आत. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी निश्चितपणे पलायन केले जाईल आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. सामना बरोबरीत येऊन पोहोचलाय. सामना बरोबरीत जिंकण्यासाठी तीन चेंडू एका धावेची गरज. हाफ ट्रॅकर आणि हा फटका अगदी आपण पाहतोय तेज तर्रार आहे. खनखनीत चौकार. 4 रन. पाहायला मिळाला. चला नेक्स्ट बोट टीम, वेळ कमी आहे आपल्याकडे. बॉल जमा करा. पंच आपल्याला विनंती आहे, बॉल घ्या. राहुरी आणि कात्रज, चला मैदानाचा ताबा घ्या. लगेच मॅच आपण चालू करत आहोत. 4 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाजाचा वापर त्या ठिकाणी करता येईल. चला